हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपण रांका ज्वेलर्सला भेट दिलेली आहे, जे की लोकेटेड आहे पुणे नगर हायवेवर वाघोलीमध्ये. या रांका ज्वेलर्सच्या समोर अगदी प्रशस्त पार्किंग आहे. तुम्हाला 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या लावण्यासाठी भरपूर अशी मोठी जागा आहे. हायवेतच हे शॉप असल्यामुळे अगदी यायला सोपं आहे. आणि हे शॉप 2 मजली आहे, त्यामुळे इथलं कलेक्शन फार सुंदर असं सर्व कलेक्शन असणार आहे. तुम्हाला ते शॉप मध्ये आल्यानंतर कळेलच. आणि आज आपण या शॉप मधली अँटिक मंगळसूत्राचं असं स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत. तर इथलं कलेक्शन कसं असणार आहे ते आपण एक एक करून पाहूया. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण रांका ज्वेलरला व्हिजिट केलेली आहे. तर इथलं अँटिक मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तुमचंही आमच्या रांका ज्वेलर्स मध्ये खूप खूप स्वागत. माझं नाव अश्विनी आहे आणि आता आपण पाहणार आहोत अँटिक ज्वेलरी. तर अँटिक ज्वेलरीचे आहेत शॉर्ट गंठन. तर यामध्ये पहा तुम्ही, याच्यावर अँटिक ज्वेलरी ह्याला म्हणतात अँटिकचे शॉर्ट गंठन. तर याच्यामध्ये पहा तुम्ही, ह्या मण्यांपासून सुरुवात होते ह्याची. तर हे ब्लॅक बीट जे असतात हे वेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे आपले रेग्युलर आहेत ते गोल आहेत, याचा आकार असा तो पाईप सारखा असतो. इथून याची सुरुवात होते. तर हे स्टोन वगैरे जे आहेत तर हे नॉर्मल स्टोन नसून हे सेमी प्रिसेस स्टोन आहेत. तर याची कलाकृती अगदी रेखीव असते. इथे पहा, ही डिझाईन पण खूप सुंदर आहे, अशी वेगळी डिझाईन. याची कारागिरी खूप अँटिक आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव अँटिक आहे. तर हे सगळे स्टोन वगैरे जे आहेत ते पूर्ण गोल्ड मधून मायनस पण असतात. आणि आता ही जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारी ज्वेलरी आहे. तर हे सगळे शॉर्ट गंठन्स आहेत. हे शॉर्ट गंठनचं पूर्ण कलेक्शन आहे. यात तुम्ही वाटी, पेंडंट, चेन नुसार बदलून घेऊ शकता. याची लेंथ काय आहे? याची लेंथ 18 इंच आहे आणि 3/4 लेंथ मध्ये 20-21 इंच याची लेंथ येते. हे आहेत अँटिकचे लॉंग गंठन. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ह्याची पूर्ण कारागिरीच वेगळी आहे. याच्यामध्ये मोठे मोती वगैरे आहेत आणि ब्लॅक मोती पण आहेत, मध्ये बंच पण आहे आणि मोत्यांची पण डिझाईन्स आहे. तर याची वाटी वगैरे आपण चेंज करू शकतो. याच्या ठिकाणी आपण पेंडंट पण लावू शकतो वेगळं. त्याचे बघा बॉक्स स्क्वेअर मध्ये एक साइडनी स्टोन आहेत, एका साइडनी नाहीयेत. त्यानंतर हा गंठन आहे की याच्या मोत्यांवरती पूर्ण वर्क केलेलं आहे. तोळ्यापर्यंत येतो? हे आपले 7.5 ग्रामची 7.5 तोळ्याची पट्टी आहे आणि 4 तोळ्याची वाटी आहे. याची स्टार्टिंग तुम्हाला 12-13 तोळ्यापासून होते लॉंग गंठनची. शॉर्ट पण असतात, पण ते फक्त ब्लॅक बीड्स मध्ये असतात, जास्त अशी कारागिरी नसते त्याच्यामध्ये. पूर्ण ब्लॅक आणि वाटी. तर हे बसतं आपलं 5-6 तोळ्यापर्यंत. एक 10-12 तोळ्यापर्यंत चांगला लॉंग गंठन तयार होतो याच्यामध्ये. याची शक्यतो सर्व 10-12 तोळ्यापासून सुरुवात. लॉंग गंठनचं तर 10-12 तोळ्यापासून सुरुवात आहे. त्यांची ह्या पूर्ण ह्या मोत्यांची वगैरे डिझाईन सगळी वेगळी असते. त्याच्या पेंडंटची बघा एक वेगळीच कारागिरी आहे या पेंडंटची. मध्ये जो हा सेमी प्रिसेस स्टोन आहे त्याच्यावरती पूर्ण डिझाईन्स केलेले आहे. त्याच्यामध्ये पण आणखी एक वेगळे स्टोन आहेत आणि दिसायला अगदी रेखीव काम आहे याचं. त्याच्यामध्ये हे दुसरे पण आहेत, लॉंग गंठनच आहेत हे पण. तर आता हे याच्या वाटी सोबत आपलं वेट आहे 119 ग्राम, म्हणजे 12 तोळ्यामध्ये हा पूर्ण बसून जातो. त्याच्यामध्ये कलरचे स्टोन वगैरे आहेत, काही ब्लू आहेत, ग्रीन आहेत. तर या कसं या स्टोन मुळे ह्याचा एक वेगळा लुक येतो. आणि जास्त मार्केटमध्ये सध्या आता हेच गंठन जास्त चालतात नवरीसाठी वगैरे. एक आपण म्हणजे पेंडंट पाहिलं तर तुम्ही असं देवीचं तोंड असल्यासारखं वाटतंय. मुखवटा आहे ना, हे पहा, म्हणजे देवीचं मुखवटा असल्यासारखं तुम्ही पाहू शकता. डोळे, तोंड, म्हणजे इतकी छान कारागिरी केलेली यावर. पाहू शकता हे दोन्ही पण सुंदर असं पीस आहे. हे किती तोळ्याचं आहे? हा 12 तोळ्यामध्ये. 12 तोळ्यामध्ये. ओके. आणि आपल्या रांका ज्वेलर्स मध्ये याची मजुरी पण कमी आहे. बाहेर तुम्ही पाहायला गेले तर 25-26% मजुरी असते याची. तर आपल्या इथे याची फक्त 1200 रुपयेच मजुरी आहे. 1200 रुपये. हो. ओके. आणि हा पण तोच पॅटर्न आहे, फक्त कलरचे मनी वगैरे चेंजेस आहेत. वाटीची डिझाईन पण वेगळी आहे, खाली मोती वगैरे आहेत वाटीला. वाटीचा शेप पण पानाच्या आकाराचा आहे. हे सगळे स्टोन वगैरे या गोलला दोन्ही साइडनी पण लावलेले आहेत, म्हणजे कसाही बंच फिरला तरी तो एकसारखाच दिसेल. पण छान अगदी. आवाला जो मणी आहे हा पण ह्या मण्यांमुळे जास्त लुक आलेला आहे या गंठनला. त्यामध्ये हा एक डाळिंबी कलरचा, हा पूर्ण सेट मध्ये एकच कलर आहे. हा पण खूप उठून दिसतो त्यामुळे. मस्त. हे किती तोळ्याची येतात? हा 9.25 तोळ्यामध्ये आहे. 9.25 तोळा. वाटी सोबत 9.25 तोळे आहे.
आणि हे आहेत अँटिकचे गंठन, ते पट्टीमध्ये आहेत. आपण आतापर्यंत पाहिले ते बंचवाले होते, आता हे पट्टीवाले गंठन आहे. तर याच्यासोबत तुम्ही अशा शेपमध्ये कानातले वगैरे बनवून घेऊ शकता. नेकलेसची पण डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. तर म्हणजे एक नवरीचा एक पूर्ण सेट होईल, की कानातले पण असा पट्टीचा. कसं लग्नामध्ये बंची घालत नाही, पट्टी घालता किती मोठी दिसते, मग त्यासाठी ह्या अशा डिझाईन्स आहेत. ह्या 10-12 लेअर मध्ये असते ही पट्टी. म्हणजे पूर्ण अशी ह्याची पट्टी नाही की ती जुनी पट्टी होती तर कालंडत वगैरे होती तुटती. तसं ह्या पट्टीला तुम्ही कशीही वापरा, टिकायला पण खूप मजबूत आहे. ब्लॅक मनी आहे त्याच्यामध्ये, परत दुसरे गोल्डचे पण मनी केलेले आहेत. अशा वाट्या पण आहे. आणि किती तोळ्याचं हे? हा आता 16 तोळ्यामध्ये आहे. 16 तोळे. ही पण एक डिझाईन. त्याच्यामध्ये ही पण एक सुंदर डिझाईन आहे पहा. याच्या पण वाट्या पण खूप सुंदर आहेत. एक युनिक डिझाईन आहे. याच्यामध्ये पूर्ण मोती वगैरे आहेत. पिंक आणि ग्रीन स्टोन मध्ये याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट अशी आहे की मध्ये साईडने सगळे काळे मणी आहेत आणि मध्ये जो गोल्डचा बंच आहे तो एकदम उठून दिसतोय. आणि हा नवरीसाठी हा खूप चाललेला पीस आहे. अशा आम्ही 5 ते 6 नवरीची ऑर्डर घेतलेले आहेत आता ओपनिंग पासून आपल्या. आणि ही एक त्यातली एक सुंदर डिझाईन आहे बघा. हा प्राऊंड मध्ये असं चंद्रकोराचं पेंडन आहे त्याचं. त्याचे खालचे सेमी प्रिसेस स्टोन पण एकदम ऍक्टिव्ह कलर आहे. म्हणजे हा एकदम उठून दिसणारा कलर आहे. एकदम रिच पॅटर्न वाटतो हा. जर एकटा तुम्ही घातला सिंगल साडीवरती तर तुम्हाला बाकी काहीच वेअर करायची गरज नाहीये. वरती नाही नेकलेस वगैरे घातला तरी छान आहे. एक सिंगल पीस म्हणून पण तुम्ही याचा यूज करू शकता. बंच पण खूप सुंदर आहे, एकदम ऍक्टिव्ह वाटतं. त्यात गोल्ड मनी जास्त असल्यामुळे तो एकदम उठून दिसतो. दोन याच्यामध्ये. आणि हा जो आहे याची वाटीची डिझाईन बघा तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे. एकदम सुंदर अशी वेगळी अशी वाटी आहे ही. 42 ग्राम मध्येच आहे. त्याचे खालचे लटकने पूर्ण फ्लेक्झिबल आहे. वाट्याच आपल्याला 42 ग्राम मध्ये. हो, वाटी 42 ग्राम मध्ये आणि वरची पट्टी आपली 9 तोळ्यामध्ये आहे. 9 तोळ्यामध्ये. म्हणजे हा 14.5 तोळ्यामध्ये आपला होऊन जातो पूर्ण. मस्त, एकदम छान. आणि हे 2 प्रकारचे असे जागी बंच आहे त्याला ब्लॅक बीड्स. आणि ह्या बंचची पण डिझाईन वेगळी आहे की वरतून त्याला अशी टोपी पॅटर्न म्हणतात ह्याला, तसं आहे. आणि त्याच्यामध्ये ते काळे मणी आहेत, त्याच्यामुळे हा गोल खूप असा उठून दिसतोय. म्हणजे साईडने गोल्डन असल्यामुळे गोल्ड मध्ये आणि मध्ये मणी आहे त्याच्यामुळे ते उठून दिसत आहेत. आणि हा ज्या मधला गोल राऊंड आहे त्याला पण ऑक्साइड फिनिशिंग मध्ये डिझाईन केलेली गेली मध्ये. म्हणजे एकाच मंगळसूत्रात तुम्हाला वेगवेगळं सर्व मिळून जातं. तर हे आहेत आता नवीन आलेले रजवाडी पॅटर्नचे पट्टी गंठन. तर याच्यामध्ये कसं आहे पूर्ण गोल्ड आहे आणि ही जी फिनिशिंग आहे गोल्डची ही पूर्ण अशी म्हणजे मॅट फिनिशिंग मध्ये, जास्त मॅट पण नाही आणि गोल्ड पण नाही, अशी लाईट फिनिशिंग मध्ये आहे ते. त्याच्यामध्ये स्टोन वगैरे आहेत. आणि हा विथ पेंडन तुम्हाला 12 तोळ्यामध्ये बसणार आहे. 12 तोळ्यामध्ये एवढा हेवी. आणि दिसायला एकदम ब्रॉड आहे की तो जास्त वाटणार आहे. हे खालचं हे स्टोन पाहू शकता तुम्ही, पिंक आणि व्हाईट, त्यामुळे याला एक वेगळा लुक आलेला आहे. आणि इतका हेवी, इतका ब्रॉड आहे. फक्त 12 तोळ्यामध्ये आहे हा. कसं घातलं तुम्ही तर वाटणार नाही की 12 तोळ्याचा आहे, जास्त मोठा वाटणार तो गंठन. 20 एक तोळे असतील असं वाटतं. तशी नवीन पॅटर्न आलेला आहे तो. मागचं पण पाहू शकता तुम्ही. हे इथलं एक कलेक्शन पाहू शकता की पिंक आणि व्हाईट मध्येच ओपन मध्ये केलेलं आहे त्यांनी. पूर्ण याचा लुक पाहू शकता. ह्या 2 कलर मुळे गोल्डचा असं उठून दिसतो, डिझाईन पण उठून दिसतो आणि ते कलर मुळे एक वेगळा लुक येतो त्या गंठनला. आणि याच्यामध्ये पाहिलं गेलं तर मध्ये जी डिझाईन आहे गोल याची, मध्ये मोर आहेत, वरती गोल आहे, तर तो एकदम लाल मणी आणि साईडनी स्टोन ठेवलेले त्याच्यामुळे एकदम उठून दिसतंय ती पण डिझाईन. ही वाटी पहा तुम्ही, ह्याला मोराची डिझाईन आहे. ही पण आपली 11.5 तोळ्यामध्ये वाटीचा गंठन आहे. 11.5 मध्ये एकदम ब्रॉडनेस वगैरे खूप जास्त आहे याची पण. तर हे रजवाडी पॅटर्नचे पट्टी गंठनच आहे. हा पेंडन्स आहेत. तर हा 12 तोळ्यामध्ये, पण याच्यामध्ये कसं काळे मणी जास्त आहेत. तर एखाद्याला काळे मणी खूप लागतात तर हा पण पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे की काळे मणी जास्त आणि गोल्ड कमी दिसायला. थोडं याच्यामध्ये पण स्टोनची डिझाईन वगैरे आहे. समोर जवळून पाहिलं तर पहा एकदम ऍक्टिव्ह डिझाईन आहे ही पण. पेंडन पण खूप सुंदर आहे असं. 12 तोळे ना? 12 तोळ्यामध्ये विथ पेंडन 12 तोळे. सेट असे आहेत की 20-25 तोळे वेअर केला असेल असं. आणि हा जो बंचचा गंठन आहे हा 16 तोळ्याचा आहे. अच्छा. हा पूर्ण याच्यामध्ये म्हणजे ही पट्टी झाली, हा आता बंच आहे. त्याच्यामध्ये पहा असं पेंडन येणार, त्याचं फ्लेक्झिबल पेंडन आहे. तर मोठं असल्यामुळे कसं
फोल्ड वगैरे आपल्याला ठेवताना पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो याला. आणि याच्यावर हे जे स्टोनचं काम आहे ते पण छान आहे आणि एकदम असं फ्लेक्झिबल आहे. मस्त. हे पण बंच खूप सुंदर दिलेला आहे. त्यानंतर हे पण एक आणि या बंच मध्ये ह्या पूर्ण गोलवरती सगळ्या साईडने अशी डिझाईन आहे बघा. खांबावर जशी डिझाईन खांबावरती असते असं आपल्या समोर मंदिरात. जवळून घेऊन पाहिलं ना तर ते एकदम युनिक डिझाईन आहे का. हो. मंदिरावर जशा खांबावर डिझाईन असते तशी डिझाईन आहे ती. एकदम राजवाडी पॅटर्न, एक राजवाडी लुक आला पाहिजे गंठन घेऊन आपल्याला. तर हे पहा, हे बंचचे गंठन आहेत. तर हे याच्यामध्ये पूर्ण ह्या बंचला कसं आपण गोल वगैरे स्क्वेअर हेच पाहत आलेलो आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही वरती गोल असणारे, मध्ये टोपी असणारे, एक स्क्वेअर मध्ये एक वेगळी डिझाईन केलेली आहे ही अशी, आणि खाली पण तसाच वाटी आणि गोल अशी एक वेगळी डिझाईन बनवलेली आहे या बंचची. आणि मध्ये आपल्या चैन असणार आणि परत तसाच एक लुक येतो त्याचा वेगळा. इथे गोल गोल पाहून कंटाळा येतो, तर असं वेगळं काहीतरी याच्यामध्ये आहे. आणि ह्याचं पेंडंटचं पण लुक बघा तुम्ही, एक डिझाईन पण याची खूप वेगळी आहे, एक शेप पण वेगळा आहे. जास्त करून गोल आणि स्क्वेअरच असतं. त्याची कामगिरी पण बघा पूर्ण अशी वेगवेगळी त्याच्यावरती डिझाईन. याला तारेचा सपोर्ट दिलाय का? बॅक सपोर्ट दिलाय की ते मध्ये असं हे नाही झालं पाहिजे. हो, फोल्ड नाही झालं पाहिजे. चांगली जाड आहे अगदी. हो, फोल्ड झालं नाही पाहिजे म्हणून त्याला असं सपोर्ट दिलाय. आणि किती तोळ्याचा जातो हा 16 तोळ्यामध्ये आहे. 16 तोळ्याचा. 16. हा पाहिला गेलं तर हा पण बंच आहे. हा बंचासारखी एकसारखा दिसतोय सगळीकडे. बंच आणि याचे साखळ्या हे पूर्ण एकसारखे दिसले पाहिजे. एकदम त्याचा लुक असा उठून दिसतो. मग कॉम्बिनेशन त्यांनी कव्हर पासून खालीपर्यंत सेम एकसारखं केले. काही काही बंच मोठे असतात, चेन छोटे असतात, तर त्याचं कसं एकसारखं येतं सगळीकडे. आणि एक गोल पेंडन आहे आणि याला सगळे